महानायक मग राणी दुर्गावती, टंट्या भीलजी, नेल्सन मंडेलाजी आणि आजतागायत ज्यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासासाठी, आदिवासी समाजाच्या विकासासाठी, उत्थानासाठी उत्तम काम केलं, अशा सर्व महामानवांना मी मनापासून वंदन करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भलावीजी, श्री नितीन गेडाम, श्री आकाश पंधरे, श्री संजय झाडे, श्री चंद्रकांत कोळवते, वरकडेजी आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपला दैदिप्यमान इतिहास आणि आपली आदिवासी संस्कृतीला वंदन करून आजच्या जागतिक आदिवासी दिवसाच्या मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि दरवर्षीपेक्षा, दर नवीन वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त उत्साह, जास्त प्रतिसाद, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हे प्रत्येक वर्षी मला या ठिकाणी दिसत आहे. आज मोठी रॅली निघाली तरी देखील लोक आज उपाशी तापाशी सकाळपासून फिरत आहे. कोणी घरून किती वाजता निघाला असेल, काही लोक जेवणाचा आनंद घेत आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लोक समोर बसलेले आहे आणि हा हॉल खचाखच भरलेला आहे. आणि मला आनंद एका बाबीचा आहे की आज जी आपली रॅली निघाली त्या रॅलीमध्ये आपला जी वेशभूषा होती, जे लोकनृत्य होतं, त्याचं प्रदर्शन आपण या ठिकाणी केलं. आणि आपल्या देशात राहणारा जो बिगर आदिवासी समाज आहे, त्या बिगर आदिवासी समाजाला आदिवासी समाजाचा महत्त्व, आदिवासी समाजांनी केलेलं गौरवशाली त्यांची जीवनशैली, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आणि जल जमीन जंगलसाठी केलेली सर्व योगदान याची माहिती देखील व्हायला पाहिजे. आपला दैदिप्य इतिहास देखील त्यांना कळायला पाहिजे. आणि म्हणून आपण जे परंपरागत वेशभूषेने जो लोक या ठिकाणी आले त्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की जे आपल्या महापुरुषांनी जे काम केलं आहे, त्यांच्या ज्या आशा आणि अपेक्षा होत्या ते देखील आपल्याला पूर्ण करायचं आहे. आज राज्य शासनामार्फत, केंद्र शासनामार्फत आदिवासी विकास विभागाच्या अनेक योजना या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्या, परंतु प्रत्यक्षामध्ये अजूनही आदिवासी समाज गरिबीच्या खाईत जीवन जगत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये किती योजना आणल्या, घरकुल आणल्या, सर्व आणल्या, विहीर आणल्या, आपण विंधन विहीरचा निर्णय घेतला जंगलात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. मोठ्या प्रमाणामध्ये आता सोलर कुंपण आपण या ठिकाणी देत आहोत. तरी देखील लोकांची आर्थिक प्रगती आणि समृद्धीची जी गती आहे ती अधिक वाढवण्याची आज या ठिकाणी गरज आहे. माझी आपल्या सर्व बांधवांना एकच विनंती आहे की सर्वात महत्त्वाचं काम आपल्या जीवनात आपल्याला करायचं असेल तर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या आणि उच्च पदावर आपल्या आदिवासी समाजाचे मुलं गेले पाहिजे. आज समाजातल्या कुठल्याही वर्गासाठी जेव्हा जागा निघते त्या जागेमध्ये एका जागेसाठी 50, 15, 20, 100, 200 लोकांचे अर्ज येतात. मात्र आदिवासी समाजाच्या लोकांच्या जेव्हा जाहिरात निघतात तेव्हा मात्र जास्त अर्ज येत नाही. ही एक शोकांतिका आहे. याचं कारण असं आहे की अजूनही आदिवासी समाजाच्या लोकांच्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च पदावर जाण्याची कारवाई ही आपल्या सर्वांना लक्ष घालून करणं आवश्यक आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मागील अनेक वर्षात अनेक गोष्टी मला करता आल्या, परंतु अजूनही खूप करणं शिल्लक आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या आरोग्यासाठी, आपल्या उत्तम शिक्षणासाठी, आपल्या जीवनामध्ये शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण आपले सर्व लोक उच्च पदावर गेले पाहिजे. त्यासाठी अजूनही खूप काही करणं आवश्यक आहे. आणि टप्प्याटप्प्याने आपण सर्व बाबी करत आहोत. मागील 20-25 वर्षात आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. आज पर्यटनाला आपल्याला मोठी चालना या ठिकाणी देता आली, परंतु भविष्यामध्ये आपल्या भागाची आर्थिक समृद्धी व्हावी, आपल्या भागाची सर्व जी काही लोकांच्या आशा अपेक्षा आहेत ते पूर्ण व्हावं यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आज मी अधिकचा वेळ आपला घेत नाही.
परंतु एक बाब निश्चितपणे सांगू इच्छितो की आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला आहे, परंतु किती बदल झाला, किती विकास झाला तरी आपली जी दैदिप्यमान संस्कृती आहे, आपली जी विरासत आहे, आपली जी बोलभाषा आहे, आपली जी वेशभूषा आहे, आपले जे लोकनृत्य आहे, आपली जी परंपरा आहे, आपल्या ज्या विधी आहे, त्याचं देखील जतन करणे खूप आवश्यक आहे. आज आपला जो लोकनृत्य त्याला जगामध्ये एक आगळी वेगळी व्हॅल्यू आहे. जे ट्राईब कम्युनिटी आहे ते फक्त भारतात नाही तर जगात प्रत्येक देशात आहे. आणि विशिष्ट लोकांचा समूह जरी ते वेगवेगळ्या प्रजातीमध्ये बदललेला असेल, त्यांचं नाव वेगवेगळे असतील, मात्र सर्व आदिवासी समाजाचं उत्थान हे शासनाच्या दृष्टीने नेहमीच प्राधान्याचं राहिलेलं आहे. आणि भविष्यामध्ये अधिक चांगलं रोडमॅप माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत 2047चा रोडमॅप तयार केला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाने देखील जेव्हा 15 ऑगस्ट 2047ला या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, तेव्हा आपला भारत कसा राहील, आपला महाराष्ट्र कसा राहील याचं एक नियोजन केलेलं आहे. आणि त्या नियोजनामध्ये आपला आदिवासी समाजाची जी आज जी स्थिती आहे ती दरवर्षी आपल्या सर्वांना माझी एवढी विनंती आहे की आता भविष्यामध्ये जे काही आपली संस्कृती आहे, मला या गोष्टीचा अभिमान आहे की कुवारा भीवसेन सारखा जसा कचारगड आपल्या विदर्भात आहे, तसं कुवारा भीवसेन सारखा एक महत्वाचं स्थान आपल्या भागात आहे. त्या कुवारा भीवसेनच्या विकासासाठी त्याचा तिथली पूर्ण विकास कामे, तिथला पूर्ण आपलं काही इतिहास आहे, आपली काही जी काही परंपरा आहे त्याचा प्रतिबिंब त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचा हेरिटेज स्ट्रक्चर आम्ही पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याचा विकास करत आहोत. आणि भविष्यामध्ये कुवारा भीवसेनमध्ये बदललेला कुवारा भीवसेन आपल्याला दिसत आहे, तो अधिक बदलेल. आणि सोबतच मी स्वतःला भाग्यवान समजून घेतो की मी ज्या रामटेक मतदारसंघातून आमदार आहे तिथे मोठ्या संख्येने आदिवासी आहे. आणि माझ्या जीवनामध्ये मला आदिवासी कल्याणासाठी अनेक कामं करता आली. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन माझ्यासोबत आज अनेक कार्यकर्ते जुळले, समाजाचे अनेक लोक माझ्यासोबत आले, येत आहे. आणि मला राज्य शासनामध्ये गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे, मी स्वतःचं भाग्य समजून घेतो. कदाचित माझ्या नावामध्ये जयसेवाल आहे, त्याच्यात जय सेवा शब्दाचा काही भाग आहे. आणि म्हणूनच मला आदिवासींची सेवा करण्यासाठी परमेश्वराने या पृथ्वीवर येण्याची आणि आपल्या सर्वांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली असावी. गडचिरोलीचं देखील पूर्णपणे नियोजन मी करत आहे. आता 14, 15 आणि 17 तारखेला मी परत गडचिरोलीत आहे. जसं प्रेम मला रामटेकच्या आदिवासींनी दिलं तसंच प्रेम मला तिथून देखील मिळत आहे. आता गडचिरोलीमध्ये देखील आपल्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीचा बदल केला, मी गावागावात कामं केली, प्रथमतः पायाभूत सुविधा केली. यावर्षी मार्चच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्याला काही पैसे मिळाले नाही, मात्र गडचिरोलीसाठी 2600 कोटी रुपये गडचिरोलीच्या रोडसाठी दिले. आणि जसं आपल्या आदिवासी भागामध्ये आपण रोडचं नेटवर्क उभं केलं, अंतर्गत रस्त्याचं नेटवर्क उभं केलं, आज गडचिरोली जिल्हा खूप मागे आहे, तिथं देखील ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि शेवटचं सांगतो की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे दरडोई उत्पन्न आहे, लोकांचा उत्पन्न, तिथं गडचिरोली जिल्हा हा शेवटच्या 5 नंबरमध्ये आहे. त्याला पहिले 10 नंबरमध्ये आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून एका बाजूने शेतीचा विकास,
दुसऱ्या बाजूने पर्यटनाचा विकास, तिसऱ्या बाजूने लोकांचा जीवनशैलीमध्ये बदल, चांगलं शैक्षणिक सुविधा, चांगले हॉस्टेल, चांगलं शिक्षण, या सर्व माध्यमातून जे काही आपली विकासाची गती आहे ती जेवढी आजपर्यंत होती त्याला अधिक गती देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून विकसित भारतच्या रोडमॅपमध्ये आमचा आदिवासी विकासाचा देखील रोडमॅप तयार आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा.